तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धूमधडाक्यात अर्जुन चैतन्य साक्षी विरुद्ध आता एकत्र येणार आहेत. खूप मोठ्या एक घटनेनंतर चैतन्य अर्जुन जवळ धावत पळत सीसीटीव्ही फुटेजचे पेन ड्राईव्ह घेऊन येणार आहे आणि त्यातच सायलीकडे असलेला तो पेन ड्राईव्ह जो चैतन्याच्या बाईकमध्ये आहे त्यापेक्षा महत्त्वाचा पुरावा चैतन्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेला असतो. आणि त्याला ज्या वेळेला संशय येतो त्यावेळेला तो महिपतीच्या घरातच राहत असल्याने तिथलेच सीसीटीव्ही फुटेज त्याला मिळतात आणि धमाकेदार 3 गोष्टींचा उलगडा होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्टी म्हणजे आता सायलीला किडनॅप करणारी ही साक्षीच होती आणि त्याच सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजून 2 गोष्टी अशा समजतात ज्यामुळे वात्सल्य आश्रम केस आणि प्रियाचं खरी ओळख या 2 गोष्टींचा खूप मोठा उलगडा होणार असतो. चैतन्य हे फुटेज कसं मिळवतो, चैतन्य हे फुटेज मिळवण्यामागे त्याला का संशय येतो, संशय आल्यावरती चैतन्य कसं फुटेज मिळवून अर्जुनला काय नक्की दाखवतो, अजून 2 गोष्टी कशा उलगडतात आणि आपल्याला सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे अर्जुन चैतन्य साक्षी एकत्र आहेत आणि आता सायलीने दोघांनाही एकत्र आणण्यामध्ये खूप मोठं काम केलेलं असतं. त्यामुळे व्हिडिओमध्ये या गोष्टी शेवटपर्यंत नक्की पहा. फायनली गुंडांच्या तावडीमधून अर्जुनने सायलीला सोडवलेलं असतं. गुंडांना मारत असताना आता सायली येऊन अर्जुनला गच्च मिठी मारते. अर्जुनला खूप आनंद होतो. याच्यात 2 आनंद असतात, एक म्हणजे सायली भेटलेली असते आणि दुसरं म्हणजे हक्काने सायलीने अर्जुनला मिठी मारलेली असते. आता या सगळ्यामध्ये अर्जुन सगळं भान ओळखतो आणि ते गुंड तोपर्यंत पळून जातात. त्यावेळेला अर्जुन मात्र त्या व्हॅनचा नंबर नोट करतो. गुंड त्या व्हॅनमधून पळून जात असताना अर्जुन मात्र व्हॅनचा फोटो काढतो. त्याच्यामध्ये व्हॅनचा नंबर नोट झालेला असतो. इकडे चैतन्यसोबत जेवायला आलेली साक्षी, डिनरसाठी आलेली साक्षी चैतन्य ज्या वेळेला हात धुण्यासाठी जातो त्यावेळेला अण्णांना कॉल करते. अण्णांना कॉल करून ती सांगते माझ्याकडून एक खूप मोठी गडबड झाली. अण्णा म्हणतात काय बोलतेस तू, यावरती साक्षी सांगते अण्णा मला ना खूप मोठा पुरावा म्हणजे ज्या वेळेला मी त्या संतोषच्या घरी गेले होते त्यावेळेला ती सायली तिकडे गेली होती आणि सायली त्याच्याशी महत्त्वाचं बोलत होती आणि संतोष फितूर निघाला. संतोषने खूप महत्त्वाचा पुरावा सायलीला दिला आणि त्यामुळे अण्णा आपलं सगळं भांडं फुटलं असतं आणि म्हणून मी गडबडीमध्ये खूप चुकीचा निर्णय घेतला. मी सायलीला किडनॅप केलं. काल रात्री तिला आउट हाऊसमध्ये ठेवलं होतं. आता तितक्यात चैतन्य मागून येतो. पुसटचं काहीतरी त्याला आता ऐकल्यासारखं वाटतं. मग मात्र साक्षी विषय बदलते पण साक्षीचे बदललेले हावभाव चैतन्याला जाणवतात. पण त्यावेळेला आपण नक्की हेच ऐकलं का आणि काय आउट हाऊसमध्ये कोणाला ठेवलंय ह्या विचार करत आता मात्र इकडे चैतन्य म्हणतो काय झालं. त्यावरती महिपती म्हणतो तुझ्या तोंडाला जरा लगाम घाल. मला सांगतेस की आता ताईपणा करू नको. तू 2 मोठी चूक केलीस. एक म्हणजे तिला किडनॅप करून आणि दुसरी म्हणजे मोठ्याने बोलून. आता त्या गडकरीला समजाव काय समजवायचे नंतर आपण फोनवरती बोलू असं म्हणत अण्णा आता फोन ठेवतात. तोपर्यंत चैतन्य येतो आणि म्हणतो काय झालं. मग काल पण मी बघितलं तू स्ट्रेसमध्ये आहेस, काही गडबड आहे का. यावरती आता मात्र इकडे चैतन्याला साक्षी सांगते अरे काही नाही म्हणजे ना ते आउट हाऊसचं काम करायचं आहे ना. चैतन्य म्हणतो इतकंच ना, तू नको काळजी करू, होईल सगळं. मी जाऊ का तिकडे. मग साक्षी गडबडते आणि नको मी सांगितले माणसांना. आता इथेच चैतन्याला डाऊट येतो. काल रात्री कसला तरी आवाज आला होता त्यानंतर काहीच दिसलं नाही आणि आज आउट हाऊसमध्ये कोणाला ठेवलं साक्षी बोलते, काहीतरी गडबड आहे का. आणि मग मात्र चैतन्य साक्षीकडे संशयाने बघतो आणि नंतर म्हणतो जाऊ दे, सोडून दे, तू तुझ्या माणसांकडून आउट हाऊसचं काम करून घे. काही का प्रॉब्लेम तर नाही ना, तू कोणत्या अडचणीत तर नाही ना. चैतन्याला काळजी वाटत असते की साक्षी कोणत्या अडचणीत अडकली नाही ना, म्हणून ती माझ्यापासून काही फसवत तर नाहीये ना. मग मात्र तो म्हणतो तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. साक्षी विचार करते आता मी सायली तर त्या अर्जुनच्या ताब्यात गेलेली आहे आणि तसंही आउट हाऊसमध्ये काहीच नाहीये. पण तो पेन ड्राईव्ह कदाचित सायलीसोबत आउट हाऊसमध्ये असेल का, कुठे गेला असेल. तिच्या पर्स मी बघितली होती, पर्समधनं मोबाईल काढला पण त्यात मला पेन ड्राईव्ह दिसलाच नाही. मग हा पेन ड्राईव्ह गेला कुठे असेल. सायलीला आता मात्र कसं काय आपण ह्या पेन ड्राईव्ह बद्दल विचारणार.
आणि सायली इथे आपल्या घराच्या आउट हाऊसमध्ये येऊन गेले, उद्या जर येऊन तिने हे सगळं सांगितलं तर अर्जुन काही आपलं खरं ठेवणार नाही. आता मात्र साक्षी खूप घाबरलेली असते. या सगळ्यामध्ये कसं काय करायचं आणि कसं या परिस्थितीला तोंड द्यायचं, अण्णांशिवाय हे काही होणार नाही. फायनली सायलीला घेऊन अर्जुन घरी येतो. कल्पनाला आनंद होतो. सायली सायली तू आलीस. त्यावरती कुसुम म्हणते सायली सायली कुठे होतीस तू. यावरती पूर्णाजी म्हणते काय ग पळून गेलेलीस ना. अर्जुन म्हणतो खबरदार खबरदार सायलीबद्दल कुणी एक उणापुरा शब्द बोलला तर. आणि अस्मिताताई तू हंगवतीस ना पळून गेली, हिला किडनॅप केलं होतं आणि किडनॅप का केलं होतं हे तुम्हाला ऐकायचं आहे का. मग सायली सगळ्या प्रकार सांगते. सायली सांगते मला किडनॅप करून महिपतीच्या अड्ड्यावरती नेण्यात आलं होतं. यावरती अस्मिता म्हणते तुला दिवा स्वप्न पडायला लागली काय ग. यावरती अर्जुन सांगतो खबरदार अस्मिताताई, मी ज्या वेळेला सायलीला व्हॅन मधून सोडवलं त्या व्हॅनचा नंबर फोटो काढला आहे. आता मी या सगळ्यामध्ये सगळं सत्य शोधून काढेन. पण सायली म्हणते मला एक गोष्ट कळत नाही, माझ्याजवळ असलेला पेन ड्राईव्ह त्याच्यामध्ये महिपत विरुद्ध पुरावा आहे, तो कसा मिळवायचा. यावरती अर्जुन म्हणतो काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आता अस्मिता इकडे मात्र सांगत असते हिची ना खोटी कहाणी हिच्याच जवळ. सायली सांगते अर्जुनला एकांतात की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मी त्या बाईकमध्ये जिथे पेन ड्राईव्ह ठेवलाय तो आपल्याला शोधायला पाहिजे. आणि इकडे ज्या वेळेला आता अर्जुन आणि सायली रात्री लपून छपून महिपतीच्या घरी जाण्याचा विचार करत असतात, पूर्णाची विचार करते खरंच हिला किडनॅप केलं असेल का की ही नाटक करते. कल्पना म्हणते अर्जुन खरंच तू कमाल केलीस, सायलीला आणलंस. सायलीच्या जीवावरचं संकट टळलं. आता चैतन्य आउट हाऊस मध्ये येत असतो, कारण त्याला काहीतरी वाटतं की साक्षी कोणत्या संकटात तर अडकली नाहीये ना. ज्या वेळेला चैतन्य आउट हाऊस मध्ये येतो, आउट हाऊसची अवस्था बघता एका खुर्चीला दोर बांधलेले असतात आणि ते दोर बांधल्यामुळे तिथे कुणाला तरी बांधल्याची आणि झटापटीचे निशाण असतात. त्यामुळे चैतन्य विचार करतो काहीतरी गडबड आहे, म्हणजे महिपती आणि साक्षी या दोघांना अडकवण्याचा प्लॅन आहे का. नाही, घराच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज चेक करतो. सीसीटीव्ही फुटेज चेक केलं असता पाठमोरी सायली आता अर्जुनला दिसते आणि तो विचार करतो सायली बहिणीला किडनॅप करून आणलं होतं आणि सायली बहिणी माझ्या बाईकच्या इथे काय करते. चैतन्यला काहीतरी सायलीने बाईक मध्ये ठेवलेलं दिसतं. आता चैतन्य बाहेर येतो. आपल्या बाईक मध्ये असलेलं काय आहे म्हणून शोधतो तर पेन ड्राईव्ह. आणि आता इकडे सीसीटीव्ही फुटेजचं रेकॉर्डिंग सुद्धा तो त्या पेन ड्राईव्ह मध्ये घेतो. म्हणजे सायलीला किडनॅप केल्यापासून ते आपल्या बाईकमध्ये पेन ड्राईव्ह ठेवलेलं तिने काढल्यापासून सगळं रेकॉर्डिंग असतं आणि पेन ड्राईव्ह मधले महिपती आणि संतोषचे रेकॉर्डिंग. आणि चैतन्य हादरतो. दुसऱ्या दिवशी तडक चैतन्य अर्जुन आणि सायली यांच्या इथे येतो. वेळेला अर्जुन आणि सायली पेन ड्राईव्ह साठी महिपतीच्या बंगल्यात कसं जायचं याचं प्लॅनिंग करत असतात. तोपर्यंत काही पोलिसांनी दिलेले सीसीटीव्ही फुटेज सुद्धा कुठून गाडी ती गेली हे सगळं अर्जुन पाहत असताना सायली अर्जुनचं सगळं चालू असताना धावत पळत चैतन्य येतो. चैतन्याला पाहून अर्जुन नजर फिरवतो. चैतन्य म्हणतो एक डाव मित्राला माफ करशील का. सायली म्हणते चैतन्य सर तुमची आम्हाला मदत हवी. चैतन्य म्हणतो तू काही बोलू नकोस, मी हे पेन ड्राईव्ह आणलंय. अर्जुन म्हणतो पेन ड्राईव्ह. यावरती सायली म्हणते हेच ते पेन ड्राईव्ह, याच्यातच रेकॉर्डिंग आहे. चैतन्य म्हणतो फक्त ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग नाही, याच्यामध्ये महिपती साक्षीच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहेत. मग मात्र अर्जुन आणि चैतन्य एकमेकाकडे पाहतात. अर्जुन म्हणतो तुला हे कसं कळलं. मग चैतन्य घडलेला सगळा प्रकार सांगतो. अर्जुन म्हणतो आता तरी तुझे डोळे उघडले का की या सगळ्यामध्ये साक्षी इन्व्हॉल्व आहे. असं म्हणत आता अर्जुन तिकडून निघून जात असतो. चैतन्य म्हणतो ऐक ना, खरंच माझं चुकलं, मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला, पण अजूनही मला साक्षी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असं वाटत नाहीये. पण हा सायली बहिणीला किडनॅप केलेलं त्याच्यामध्ये महिपती आणि साक्षी यांचा काय रोल आहे हे मी नक्की जाणून घेईन. पण ह्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिपती आणि आता संतोषचं बोलणं आहे. साक्षीबद्दल आपण नंतर बोलूया ना. अर्जुन चिडतो आणि अजूनही याला साक्षी पडलंय का असं म्हणत निघून जातो. सायली म्हणते चैतन्य सर काय करायचं. चैतन्य म्हणतो काय करू नको सायली बहिणी, मी सगळं नीट करेन. महिपती दोषी आहे हे मला दिसतंय, पण साक्षीवरती अजून मला डाऊट येत नाहीये, काय करू. सायली म्हणते ठीक आहे, पण या सगळ्यामधून आपण ना बाबांना बाहेर काढण्यासाठी तरी एकत्र येऊया.
चैतन्य म्हणतो हो मी तुझ्या सोबत आहे. मग मात्र आता अर्जुन एका ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी त्याला मिळणार असतो जबरदस्त दुसरा पुरावा. कारण जिथून व्हॅन गेलेली असते त्या हॉटेलच्या समोरचं सीसीटीव्ही फुटेज अर्जुन घेतो आणि त्यावेळेला ती माणसं आणि साक्षी बोलतानाचे सीसीटीव्ही फुटेज अर्जुनला सापडतात. जबरदस्त तिसरा पुरावा अर्जुनने शोधलेला असतो. आता मात्र चैतन्य ज्या वेळेला ऑफिसमध्ये असतो अर्जुन म्हणतो तुला साक्षीवर विश्वास आहे ना, बघ हे फुटेज. असं म्हणत अर्जुन ते फुटेज दाखवतो. ज्या गुंडांनी सायलीला किडनॅप केलेलं सीसीटीव्ही फुटेज चैतन्यने आणलेलं असतं त्याच गुंडांसोबत साक्षी बोलतानाचं सीसीटीव्ही फुटेज अर्जुन चैतन्यच्या समोर आणतो. चैतन्य हादरतो. जबरदस्त धक्का बसतो. या मुलीवरती आपण विश्वास ठेवला, या मुलीला आपण सपोर्ट केला, का का आपण हे सगळं केलं. आता मात्र चैतन्यच्या पायाखालची जमीन हदरते. चैतन्य अर्जुन सोबत शपथ घेतो की मी या साक्षी आणि महिपतीला रस्त्यावरती आणीन, कोर्टामध्ये त्यांना लोळवीन, मी तुला मदत करेन, मला माफ कर. अशा पद्धतीने अर्जुन चैतन्य साक्षी धूमधडाक्यात एकत्र आलेले आहेत आणि महिपती साक्षीचा कायमचा पर्दाफाश झाला आहे.